रहस्य कथा। नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। मेहंदीपूर बालाजी टेम्पल हे भारतातील सर्वात रहस्यमय मंदिरापैकी एक आहे, जिथे भूतबाधित लोकांचा इलाज केला जातो। यामुळे या मंदिरात जाणाऱ्यांना आपण या लोकात नव्हे तर परलोकात असल्याचा अनुभव होतो। या मंदिरात भूताने पछाडलेले अनेक लोक इतरित्या सर्वत्र फिरताना खांबाला लटकलेले किंवा रडत ओरडत किंचाळत असलेले सहजच सापडतात। असं मानलं जातं इथे कोणत्याही प्रकारच्या दुष्टशक्तींची बाधा दूर केली जाते। भारतातील विविध भागातून अनेक लोक आपल्या नातेवाईकांच्या शरीरातील भूतापासून कायमची मुक्ती मिळवायला इथे येतात। पण इथे आलेला व्यक्ती आपल्या एका चुकीमुळे भूताला आपल्यासोबत घेऊन गेला तर मित्रांनो, आजची ही अशीच एक स्टोरी आहे जी आपल्या आजच्या स्टोरीचा नायक विघ्नेश सोबत घडलेली आहे। 32 वर्षाचा विघ्नेश हा सूरज आणि प्रकाश या आपल्या 2 मित्रांसोबत राजस्थानमध्ये गेला होता। तिथे ते लोक आपल्या मित्राच्या म्हणजे सूरजच्या घरी वास्तव्याला होते। या काळात ते एकामागून एक तिथल्या प्रसिद्ध जागा म्हणजे किल्ले आणि मंदिराचे दर्शन घेत होते। पुष्कर मंदिराचं दर्शन घेतल्यावर पुढे कोणत्या मंदिरात जायचं असा विचार येताच एक नाव समोर आलं आणि ते म्हणजे मेहंदीपूर बालाजी मंदिर। हे मंदिर त्याच्या रहस्यमय आणि पारलौकिक अनुभवासाठी ओळखलं जातं। या मंदिराबद्दल त्या तिघांनी खूप ऐकलं होतं, पण जे ऐकलंय त्याचा प्रत्यक्षाने प्रथमच अनुभव ते घेणार होते। मंदिर, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळांमध्ये गेल्यावरती एक सकारात्मक एनर्जी आपल्याला फील होते, पण मेहंदीपूर बालाजी मंदिराच्या प्रांगणात गेल्यावरती तिथे विघ्नेश आणि त्याच्या मित्रांनाही म्हणजे सूरज आणि प्रकाश यांनाही असहज वाटू लागलं होतं। त्यांनी तिथे एकापेक्षा एक मनाला हलवणारे दृश्य पाहिले। मंदिराच्या प्रांगणात भूतबरा झालेले अनेक बायका व पुरुष हे विचित्र पद्धतीने वागत होते। त्यापैकी काही विचित्र पद्धतीने हसत होते तर काही विचित्र पद्धतीने रडत होते आणि काही लोक आपली मान फिरवत होते व काही लोक खांबाला लटकत होते आणि काही तर जमिनीवरती लोळत होते। ते दृश्य पाहून तिघांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला। त्याने ते दृश्य आयुष्यात पहिल्यांदा पाहिले होते। विघ्नेश आणि त्याच्या मित्रांनी त्या लोकांचे व्हिडिओ काढले आणि काही ठिकाणी स्वतःचे सेल्फीही घेतल्या। मंदिरात जाऊन त्यांनी बालाजी, हनुमान आणि प्रेतराज यांचे दर्शन घेतले व तिघांनीही प्रसाद घेतलं। सूरज आणि प्रकाशने प्रसाद खाल्ला, पण विघ्नेशने अर्धा प्रसाद खाऊन अर्धा बॅगेमध्ये ठेवला। मंदिर एक्सप्लोर करताना ते तिघेही मंदिराची सुंदरता पाहण्यास बिझी होते, पण मंदिराच्या एका ठिकाणी विघ्नेशला अचानक एक विचित्र बाई दिसली। तिच्या तोंडावर तिचे केस लटकत होते आणि विशेष म्हणजे ती बाई एकटक विघ्नेशच्या दिशेने पाहत स्माईल करत होती। ते पाहून विघ्नेशला विचित्र वाटलं, पण तिथे अशा अनेक लोकांना पाहून तीही त्यापैकी एक असावी या विचाराने त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं। मंदिर फिरून झाल्यावरती विघ्नेशने चला आता आपण घरी जाऊ असं म्हणत प्रकाश आणि सूरज यांना घरी जाण्यासाठी विचारलं। तिघेही थकले होते, त्यामुळे ते तिघेही सूरजच्या घरी आले। घरी येण्याच्या गडबडीत विघ्नेशने 2 चुका केल्या होत्या, याचा परिणाम विघ्नेशला भोगावा लागणार होतं। ते तिघेही सूरजच्या घरी आले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले। तिघांनीही जेवण केलं आणि झोपायला आपापल्या बेडरूममध्ये गेले। विघ्नेशही बेडरूममध्ये येताच बेडवरती पडला आणि त्याचा डोळा लागला। मध्यरात्री अचानक विघ्नेशला असहज वाटत होतं। तो बेडवरती इथून तिथे लोळत होता आणि आता तो घामाघूम झाला होता। इतक्यात तो स्वप्नातून दचकून उठून बसला। त्याला स्वप्नात तो त्याच मंदिरात अनेक भूतांच्या घेरात अडकलेला दिसला। ते सर्व भूत विचित्र पद्धतीने नाचत, ओरडत, रडत आणि मान फिरत लोळत होते। त्याला त्यांच्यापासून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नव्हता। इतक्यात त्यांच्यात त्याला एक बाई दिसली। ही तीच होती जी मंदिरात विघ्नेशकडे पाहून स्माईल करत होती आणि ती व ते सर्व लोक त्याला हमारे साथ चलो, हमारे साथ चलो असं म्हणत त्याच्या जवळच होते। घाबरून तो उठून बसला। त्याने आसपास पाहिलं तर तो बेडरूममध्ये होता आणि आसपास कोणीच नव्हतं। त्याने सुटकेचा निश्वास सोडला। त्याला झोप येत नसल्यामुळे त्याने काही वेळ सहजच मोबाईल उघडलं
आणि पाहिलं तर रात्रीचे 1:50 झाली होती. त्याने टाइमपास करायला आपले फोटो व व्हिडिओ स्टेटसवर ठेवायला तो मोबाईलवर ते पाहू लागला. फोटो स्लाईड करताना एका ठिकाणी त्याचं लक्ष वेधलं गेलं, जे पाहून त्याचे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले. कारण सेल्फीमध्ये त्याला स्वतःच्या पाठीमागे तीच बाई उभी असल्याची दिसली, जी कॅमेऱ्याकडे एकटक पाहत होती. मग त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहतानाही त्या व्हिडिओमध्येही त्याला ती बाई त्या लोकांमध्ये बसलेली दिसली, जी एकटक कॅमेऱ्याकडे पाहत विचित्र स्माईल करत होती. इतक्यात त्या रूमच्या लाईट्स अचानक फ्लिकर होऊ लागल्या आणि त्याला त्या रूममध्ये हसण्याचा, रडण्याचा व ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आणि थोड्या वेळाने अंधारात त्याला समोर एक आकृती दिसली. ती एका बाईची होती. ती हळूहळू पावले टाकत पुढे आली व एका जागी येऊन थांबली. फ्लिकर होणाऱ्या लाईटीच्या उजेडात केसाने झाकलेला तिचा चेहरा पाहून विघ्नेशला धक्काच बसला. कारण ती तीच बाई होती जी मंदिरात त्याला दिसली होती. पण आता ती बाई अजून जास्त भयानक वाटत होती. तिचा अर्धा चेहरा हा सडलेला होता व उरलेल्या चेहऱ्याचा मांस सडून त्यात जागोजागी खड्डे पडून त्यात किडे वळवळत होते आणि त्यातून काळं रक्त व पू वाहत होतं. तिचं ते भयानक रूप पाहून विघ्नेशची बोबडीच वळाली. इतक्यात रूममधील सर्व वस्तू हवेत उडू लागल्या व इतरित्या आदळू लागल्या. विघ्नेश बसलेला बेडही हवेत उडू लागला. रूममध्ये त्याला अनेक लोकांचा तुला आमच्यासोबत यावं लागेल असा आवाज घुमू लागले. यामुळे त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. हे सर्व भयानक घटना घडत असतानाच त्या बाईचा विभत्स हसण्यामुळे कमजोर हृदयाच्या माणसाला सहजच हार्ट अटॅक येईल असे प्रकार तिथे घडत होते. अचानक ती बाई गायब झाली व एकाएकी बेड जमिनीवरती कोसळला आणि रूममधील सर्व सामान एकाएकी खाली पडले व सर्व काही शांत झालं होतं. अचानक दरवाजाच्या बाहेर असलेल्या लोकांनी दरवाजावर जोरजोरात थाप मारून विघ्नेशला आवाज दिला. बाहेर त्याचे 2 मित्र आणि सूरजच्या घरातले लोक उभे होते. त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच सूरज आणि प्रकाश व सूरजचे घरवाले आत डोकावून पाहू लागले. रूममधून आदळापाट करण्याचे आवाज येत असल्याने ते सर्व तिथे काय झालं आहे हे पाहायला काळजीने जमा झाले होते. त्याने त्यांना घडलेला प्रकार सांगितला व मोबाईलमध्ये मंदिरातील फोटो दाखवायला त्याने मोबाईल हाती घेतला असता अचानक मोबाईल गरम झाला व त्याची हीट इतकी होती की विघ्नेशने मोबाईल खाली फेकला. मोबाईल खाली पडताच मोबाईल फुटला व त्याने पेट घेतला. सूरजच्या घरातील लोकांनी विघ्नेशला मेहंदीपूर बालाजी मंदिराचे नियम मोडलेस का असं विचारलं. विघ्नेशला आपण प्रसाद घरी आणलं असल्याचं आठवलं. कारण मेहंदीपूर बालाजी मंदिराचा नियम असा आहे की तिथला प्रसाद घरी आणू नये, तिथेच खावं. जो प्रसाद घरी घेऊन येतो त्याच्यासोबत वाईट प्रकार घडतात असं तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. विघ्नेशसोबत जे काही घडलं होतं ते याच कारणामुळे घडलं आहे असं सूरजच्या घरच्यांनी सांगितलं. या प्रकाराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मंदिरात गेले. मंदिरात जाताच विघ्नेशला त्याचे खांदे अतिशय जड वाटू लागले होते. पुजारीने विघ्नेशला पाहताच काही सेकंदासाठी तो स्तब्ध झाला. विघ्नेशला वाईट शक्तीने पछाडलेला आहे हे पुजारीने ओळखलं होतं. काही वेळ गप्प राहिल्याच्या नंतर त्याने त्याला विचारलं की तुम्ही मंदिरातून जाताना चल असं म्हटलं होतं का, किंवा प्रसाद न खाता घेऊन गेला होतात का. त्याने दोन्हीही गोष्टी विघ्नेशने केल्या असल्याचे विघ्नेशने कबूल केले. तू मंदिराचे नियम तोडायला नको हवे होतेस. यामुळे प्रेत तुझ्या मानेवरती बसून तुझ्या सोबत गेलं असं पुजाऱ्याने सांगितलं. जिथे नकारात्मक शक्ती असतात अशा ठिकाणी चल असं कधीच बोलू नये. कारण तसं बोलल्यावरती ती शक्ती आपल्यासोबत यायला आपण तिला परमिशन देतो असं साधारणपणे मानले जाते. पुजाऱ्याने झाडफूक केली आणि काही मंत्राचे उच्चारण करून विधी संपन्न केलं. यानंतर विघ्नेशला रिलॅक्स वाटलं आणि पुन्हा त्याला ती बाई कधीच दिसली नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा व सोबत कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान लिहायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.